शब्दाला सुरुवात. ती नाही काळजी करायची काही. उद्या कोणी म्हणा नको त्याला अभंग ऐकून घे. हा, आणि कपाळ शब्दाला सुरुवात. लहान आली पोरं सरळ बसा पटकान, बैठे बैठे सावधान. आणि लहान आली पोरांनी उत्तर द्या. पोरांनो मधले 2-4 हे बऱ्या. पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं तर सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलतं घरात? मम्मी. करेक्ट. कोण? मम्मी. करेक्ट. आणि खाली मान घालून भामटेवानी कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि हेडमास्टर कोण? मम्मी. बरं मम्मी बोलायला लागलो का सुईची बोलती का? काना नाही, मात्रा नाही, उकार नाही, यालांटी नाही. काय काय सांभाळू मी, काय काय सांभाळू? शेती सांभाळू का, तुमची आई सांभाळू का, तुमचा बाप सांभाळू का, तुमची बहीण सांभाळू? शांत झाला तो म्हणला तू काहीच सांभाळू नको, तुझं तोंड सांभाळ. मी सगळं सांभाळतो पण तू तुझं तोंड सांभाळ. आणि पोरानं मम्मी सगळं सांभाळती पण तोंड सांभाळीत नाही. हे लहान आले पोरं इथले मध्ये 5-6 जण इथं मधले तो लपलेला म्हातारीच्या मागचा तो लाल शिरी रटवला. हा, आणि इथली टोळी सावध बसा आणि जोरात उत्तर द्या पटकन. घाबरायचं? ए बरे हो, घाबरायचं नाही, इकडे उत्तर द्या पटकन. या वर्षाची गाडलेली मोबाईल मध्ये सगळ्यात भारी गेम पबजी. करेक्ट. या आठवड्यात निघालेली नवीन मराठी मालिका. करेक्ट. 28 तारखेला झी टॉकीजला दिवसातून 2दा असलेला नवीन सिनेमा मुलसी पॅटर्न. करेक्ट. आणि मागच्या आठवड्यात झी टॉकीजला झालेला नवीन सिनेमा पाटील. करेक्ट. या 2 वर्षात गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा टायगर. जोरात बोला. टायगर जिंदा है. करेक्ट. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. करेक्ट. जोरात सांगा. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट. या 2-4 महिन्यात सगळ्यात भाजलेला भारी गाणं बाई. जोरात बोला. बाई सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखा. हा देशाचा सर्वांगीण विकास आहे. हे पुढचा प्रश्न पोरांनो एकदम जोरात. घाबरायचं? आवाज कमी येतोय. घाबरायचं? 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे का? जोरात बोला. बरोबर आहे का? मग त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. करेक्ट. मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला बाप. करेक्ट. हा. हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद या. आता उघडी डोळे कारण हे कसं आहे माया विगणे भ्रमला Somebody
आधीपासून कितीला बाजूला आहे का शिमीला आहे तू चेहरा शिमीचा आहे त्यापती मराठी मिडियमला आहे तिला गेलं लक्ष देतं मी असं नजरेवरून माणूस सांगणार अख्खा उगाच भांडणाचं मूळ नको म्हणून आता असा माणूस पाहिला ना लगेच सांगणार भंगार आहे लगेच असं नजरेच सांगणार ते नको पाचवीला आहे तू ऐका नीट हे काय नाक हा का हे काय कान हे काय हे काय कपाळ हे काय कपाळ मग कपाळ शब्दाचा अर्थ असा नाही कपाळ शब्दाचा अर्थ अंतरंगात दोन भागात सांगतो एक अंतर आणि एक बाह्य बाह्य भाग ऐका रस्त्यानं जाताना हातगाडी उभी आहे हातगाडीवर लॉटरीची तिकीट आहेत खिशात हात घातलाय 1 रुपयाला तिकीट घेतलं 1 लाख रुपयाला लागलं आनंद झाला मित्राला सांगितलं पार्टी देणार मित्र म्हणले आम्ही तयारीत आहे गया तो घरी गेला शर्ट खुटीला टांगला शर्टाच्या खिशात तिकीट होतं त्याची किंमत होती 1 रुपया पण मिळणार होते 1 लाख 1 लाख मिळणार होते म्हणून त्यानं ते खुटीला टांगलं आणि बाथरूममध्ये हातपाय धुवायला गेला त्या पोराला बापाच्या खिशात हात घालायची सवय होती त्यानं त्या खिशात हात घातला त्याला पैसे मिळाले नाही त्यानं तो कागद घेतला मित्रांमध्ये खेळायला गेला आणि फाडून टाकला तो कागद होता 1 रुपयाचा त्याला मिळणार होते 1 लाख यानं शर्ट घातला आणि सांगितलं 1 रुपयात 1 लाख मला मिळाले होते पण ते माझ्या नशिबात नव्हते प्रारब्धात नव्हते अदृष्टात नव्हते कपाळ म्हणजे नशीब कपाळ म्हणजे प्रारब्ध आणि कपाळ म्हणजे अदृष्ट पहिला भाग दुसरा भाग थोडा किचकट आहे पण लगेच फिट करून देतो बऱ्याच लोकांची अशी तक्रार आहे का मी चांगलं वागून माझा पोऱ्या नालायक का आला असं नाही पखवाद्याचा पोऱ्या पखवाद्याच होईल असं नाही तो येडा होऊ शकतो कीर्तनकाराची तर जवळजवळ ईडीच आहेत भजन्यांची तर खलासच आहे गावठी भाषेत सांगा तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करत तुम्ही म्हणाल महाराज असं कामून बोलला अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38 मुडा होणी बीज काढले निर्वाळे भूमी पेरले ते सांडी विखुरी गेले ते काय हा ह्या जगात एकच माणूस असा आहे का जे बापाला जमलं ते पोराला जमतं पुढारी बस बाप दमला का पोऱ्या उठला कीर्तनकारांची ते येडीची भजन्यांची तर खलासाची डॉक्टरची तर खडे आणतात कोणची नीट राहिले तसं नाही उत्तर ऐका पुढे चला मग तुम्ही म्हणाल याला काही पुरावा आहे का घ्या पुरावे लिहून स्त्री संघ जर समतिथीला झाला तर मुलगा होत असतो नीट ऐका स्त्री संघ जर समतिथीला झाला तर मुलगा होत असतो स्त्री संघ जर विषमतिथीला झाला तर मुलगी होत असते आणि स्त्री संघ जर आशु वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होत असते तुम्ही म्हणाल याला पुरावा पुलस्य नावाच्या ऋषीनं कैकशी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला होता तर रावण बिभीषण कुंभकर्ण जन्माला आलता आणि आदिती नावाच्या ऋषीने संग केला होता शुभ दिवशी तर त्याच्या पोटी हिरण्याक्ष नावाचा राक्षस जन्माला आलता आणि हिरण्यकश्यपूने नारायण म्हणत संग केलता तर भक्त प्रल्हाद जन्माला आलता असं बोगत चालत नाही महिला मंडळ गरोदरपणामध्ये स्त्रीला जो पदार्थ जास्त आवडतो तोच बाळाला आवडतो काही पोरांना भात लय आवडतो त्याच्याही भात खायची पण काही पोरांना नुसता रस्सा आवडतो रस्सा त्याची आई एकही म्हसोबाची जत्रा सोडित नव्हती लिंबू पिळून रस्सा आणायची त्याच्या त्यामुळं तर आम्हाला आला ऐका पुरावा लगेच काढून देतो स्त्रीसंग झाल्यानंतर लिहूनच घ्या स्त्रीसंग झाल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये बाळाला डोकं येतं दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला करचरण येतात तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला नख आणि लिंग येतं ते लिंग स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी म्हणून तिसऱ्या महिन्याच्या आत सोनोग्राफी होत नाही डॉक्टर एमडी असो नाही तर सुमडी असो लिंगच नाही तर काय वांग करीन तो किती महिना लागला आता चला गाड्याला नाही चौथा लागला घ्या लिहून चला पहिल्या महिन्यात डोकं येतं दुसऱ्या महिन्यात करचरण येतात तिसऱ्या महिन्यात लिंग येतं चौथ्या महिन्यात हस्ती येतात पाचव्या महिन्यात त्वचा येते सहाव्या महिन्यात महिला मंडळ बाल फिरायला लागतं ते उजव्या कुशीनं फिरलं तर मुलगा होतो ते जर डाव्या कुशीनं फिरलं तर मुलगी होते याला फायली घेऊन बोंबलत हिंडायची गरज नाही उगाच बायको दवाखान्यात आणि पंपाव विसरून या मग एखादी बाई म्हणेल याला पुरावा आहे का पुरावा नंबर 1 आईसाहेबांना डोळे लागले राजे शिवाजी पोटात होते आईसाहेबांना विचारलं तुम्हाला लागले डोळे आईसाहेब घोड्यावर बसल्या मेहनतली तलवार उपसली आणि आईसाहेबांनी राजे शहाजींनी सांगितलं मला ऐकलं लागले रे डोळे ऐकायला सुद्धा तुम्हाला मन खंबीर करावं लागेल उपसा काढा तलवार का
का हुकुमशाही संपणार, जुलुमशाही येणार, छत्रपती जन्माला येणार. एखादी बाई म्हणेल ही बातमी माझ्या व्हॉट्सअपला आली नाही, असं चालत नाही. 7व्या महिने बाळाला सप्तधातू येतात. 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं. 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण होतं याचं स्मरण होतं. 9वा अध्यायातला पुरावा, मातेच्या उदर कोरी, पचून विष्ठेच्या दातरी, उकडोनी 9 मासावरी. पुन्हा 13व्या अध्यायात तशीच ओवी आहे, मातेच्या उदर कोरी 2 ठिकाणी ओवी आहे, 9व्या आणि 13व्या अध्यायात. आणि ते बाळ बाहेर येताना महिला म्हणत तिथं आजीबाई लागते, दुसऱ्याचं काम नाही. बाळ बाहेर आलं आणि आजीबाई आली. आजीबाई बाळ बाहेर आल्याबरोबर हात ओला करते गार पाण्यानं, आजीचा करावा लागतो तो. आता हे मी सांगू का, करायला लागतो. तो बाळा असं शिपडला का ते कार्ट सावध होतं आणि ते म्हणतं क्याव क्याव, म्हणजे मी काही करीन तुला काय घे नाही, मी आता बाहेर आलो. बाळ बाहेर आलो, बाळ बाहेर आलं. तेव्हा अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100, अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100. देहाच्या गावा आलिया, जन्ममृत्यूच्या सोळिया, ना म्हणू नये धनंजया जयापरी. आणि ते बाळ बाहेर आल्याबरोबर तिथं आजीबाई लागते. बाळ जन्माला आल्यावर 5 दिवस कुणाला दाखवायचं नसतं असा नियम आहे. ते पांढऱ्या कपड्यानं 5व्या दिवशी झाकून ठेवायचं असतं. उघडं राहिलं तर ते हेकणं होत असतं. म्हणून त्याच्या आईच्या उशाला पाटा वरोटा साबर ठेवावा लागतो. का? त्याच्या कपडावर सटवी लिहायला येत असते. आता या 10-15 वर्षापासून सटवी येत नाही, सटवीनं बंद करून टाकलं ते. आता सगळ्या बाया बाळातीन होत्या, औषधाच्या वासान सटवी येत नाही. मग पोरानं हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले का त्याला 2 गोष्टी दिसत्या, सलाईनाच्या नळ्या, बाटली. पोरानं 5वीला बाटली पाहिली. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं. नीट ऐका, आजीनं मांडीवर घेतलं आणि त्याला, तुझं नाव काय? गणेश. आजीनं मांडीवर घेतलं आणि त्याला गणेश हे नाव ठेवलं. गणेश हे नाव ठेवलं तेव्हा माळकरी मंडळी, अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. उपजलिया बालकाशी नाम नये तयापाशी. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर ठेवलं, त्याला कपाळ हे नाव, त्याला गणेश हे नाव ठेवलं. आणि गणेशच्या कपाळावर सटवीनं जे लिहिलं ते काही केलं तरी चुकणार नाही. जर चुकवायचं असेल तर विशेषतः लाभ
जिथं तुम्ही जाल अजून एक कपाळाचा अर्थ राहिला बरं का. एक वारकऱ्यांसाठी तो पहिलं कपाळ सटवीने लिहिले ते चुकणार नाही, दुसरं कपाळ शरीराचा भाग, आणि तिसरं कपाळ एक यादी सांगून ठेवतो म्हणजे डोक्यातून उत्तर जाईल. कर्मे रावण असा गेला, कर्मे दशरथ पुत्र युग मेला, आणि कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला पुन्हा डोकं लावायचं नाही. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे माझं देवानं वाईट का केलं, ज्यानं त्यानं कर्म तपासायचं आणि गपरायचं. भूगोलाच्या पेपरला इतिहासाचं गाईड फाडले कसं काय पास होशील तू नालाय का. पेपर इतिहासाचा कापून नेलं भूगोलाचा, आणि बाप कॉफी पुरवाय गेला त्यानं गणिताचं दिलं. असं कसं म्हणजे पोलीस भरतीला गेला 3 इंच छाती कमी भरली, व्यायाम कर. तो तिकून आवून गोळा खायला सुरुवात केली, 9 इंच आत गेली. तुम्ही जर असं बोगस काय लागलं तर कसं काय जमत. आता लोक म्हणते एवढे लोक कायला एवढे लोक कायला काय परमार्थ करते बा, पर्यायच राहिला नाही तर असं कुठं चालतं का. कोणी उठायचं मला पकवा शिकवण, कोणी उठायचं मला कीर्तन कर, बापाच पेंड आहे असं झालंच नाही. ते त्याला घासावीच लागते. तुमचं काय मत आहे. 25 वर्ष लागले मला महाराज झाला. महिन्याला 60च धरा ना, कारण 25 वर्षाचा हिशोब. बरगडे गेले महाराज, हे माईक लागू लागू हे गेले आतून पूर्ण गेलोय, मशीन गेलोय मशीन. आणि 45 आणि 42 डिग्री तापमानात बोलायचंय महाराज. आता तापमान किती आहे 42-43 डिग्री तापमानाला बोलायचंय. दुपारचं कीर्तन तर आज 12 सुरू झालं, 12 ते 2 टायमिंग नाही राहिला आपल्या कीर्तनाला. जेव्हा जाऊ तेव्हा कीर्तन. तुमचंच कसं काय नशीब झालं काय लवकर सुरू झालं. 9 ते 11चं कीर्तन 11:15 ना 11ला सुरू होते संध्याकाळचं. कितीतरी वेळा तर 11:15 सुरू होतं, 1:30ला संपत. आणि ही कीर्तन सप्त कमिटीने गायक वादक सगळ्यांना धन्यवाद. 2019ला तुमच्या गावातल्या सत्तेच्या अखंड स्वतःला 2-3 महत्वाचे मुद्दे. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे माणूस मेला, जाळला जातो, मान्य आहे का. माळलं मान्य आहे ना, माळलं नीट आहे का बरं का. पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. मला काय मला जे पटतं ते तुमच्या पुढं मांडायचंय. तुम्ही नाही म्हणले तर कॅन्सल, हा म्हणलं तर येस. माणूस मेला की जाळला जातो, जाळला की सावळायला जातात. आणि ती जी राख आहे, राख ती राख आपण नदीत टाकतो. लईत लई 2 टोकऱ्या राखी, लईत लई किती 2 टोकऱ्या. नदी ही आपली माता आहे, हा म्हणा नाही तर नाही म्हणा.